झालं हो शाही, ज्याचा त्याचे रूप ही मंगल. देवा ऐकून घे, गौरीच्या आगमन झालं हो शाही, ज्याचा त्याचे रूप ही मंगल. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीटमॉड दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीटमॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉडीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथं मास्टर कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले ते 1 2 3 अशा बीट आहे. तर ह्या बीट जिथून चेंज होतील तिथून हा व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची आहे ते कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट व्हायची कुठे चेंज होत आहे, इथेच चेंज होते अशा. ठीक आहे, इथून आपण स्पीड करूया. त्याच्यानंतर अशा हा व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करण्याचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की 11 बीट झाल्यानंतर इथून आपलं आहे ना व्हिडिओ ॲडचं म्हणजे लिहिलं आहे आपण. तर इथे काय करायचं, स्प्लिट करायचा व्हिडिओ, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्या इथून व्हिडिओ ॲड करायचा गणपती बाप्पांचा. तर इथून आपल्या आता काय करायचं, पहिले जे बीट अशा प्रकारे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून तुम्हाला तुमचे फोटो इथून ॲड करायचे. ते कसे ॲड करायचे, सिम्पली जी लेयर झाली वेगळी त्यावरती क्लिक करायचे. खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं एक ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं. तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. तर इथं आपण हाच फोटो इथून सिलेक्ट करूया आणि त्याच्यानंतर इथून ॲड करायचं आणि 2 बटन सेट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे करत तुम्हाला आहे ना सिम्पली ही जी आपली 11वी बीट आहे इथपर्यंत फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथून पहिल्यांदा यायचं आहे, आल्यानंतर ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण एक 2 PNG देईल त्याच्यातलं पहिले इथून PNG इथून ॲड करायचं आहे. अशा वेळी इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ जेवढं आपली फोटोची लेंथ आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. म्हणजे जो आपला आहे ना 11व्या बीटपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत, तिथे नेल्यानंतर सिम्पली जो आपला व्हिडिओचा पार्ट असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओचा पार्ट आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे आणि सिम्पली ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे. इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता आपल्याला करायचं ह्याच्या व्हिडिओची लेंथ थोडी मोठी होईल इथे, तर अशा इथून कमी करू शकता. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे आणि हा जो आपला आहे ना व्हिडिओ आहे त्याला आपल्याला आता काय करायचं आहे, इथे ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्या इथून आहे ना PNG इथून ॲड करायचं आहे दुसरं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे PNG इथून ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत न्यायचे जेवढा आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आणि इथून तुम्हाला ना सिम्पली प्रॉपर इथे कट करायचे. इथे आपलं थोडं भाग राहिलेला असा तिथून तुम्ही ॲड करू शकता परफेक्ट. ठीक आहे, तर मी काय करतो इथून सर्व फोटो ॲड करून घेतो. इथून पाहू शकले सर्व फोटो अशा पाहिजे इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना सिम्पली आता काय करायचं, पहिल्यांदा यायचं हे जे ट्रान्झिशन आहे आपलं पहिलं त्यावरती क्लिक करून येतो महिना ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. पुलआउटचा इथून सिलेक्ट करायचा, नाही मिळाला तर मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. सिम्पली यामध्ये तुम्हाला मिळून गेल्यानंतर हा इफेक्ट इथून सिलेक्ट करा, ह्याची लेंथ संपूर्ण यायची आणि तुम्हाला अप्लाय टोलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करू इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, रॉक व्हर्टिकली इथून स्लाईड करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्विंग राईटचा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच रॉक व्हर्टिकली इथून एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो रॉक हॉरिझॉन्टल इथून एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्विंग राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे सिम्पली कुठपर्यंत आलं इथे आलेलो, तर हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्याला आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे, पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आता काय करायचं आहे,
इथं ॲडजस्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी 30 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.